नमस्कार, सुमन गोट फार्म. आज आपण आपल्या व्हिडिओतून लहान करडाला जंताचं औषध कधी देतात, किती दिवस झाल्यानंतर देतात, त्याची माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहे. त्या अगोदर जंताचं औषध देण्या अगोदर आपल्याला कुठले आपण हे वापरणार सामग्री वापरणार आहे ते आपण या व्हिडिओतून बघत आहोत. आता आपण जंताचं औषध असलेली अल्बोमार हे घेऊन आलेलो आहे. साधारण त्याचं हे बघा, ह्याच्यावर दिलेलं आहे की 2 ते 3 मिली 10 kg पत्र तुम्ही देऊ शकतात. आपले करड साधारण 7-8 किलो पर्यंत आहेत, त्यामुळे आपण 2 मिली देणार आहे करडांना. ते देताना जंताचं औषध आपण कसं देणार आहोत ते व्हिडिओतून बघू आपण. ही त्याची साधारण अशी बाटली आहे. ह्यासाठी आपण एका कपामध्ये हे कुंकू घेतलेलं आहे. हे कशासाठी घेतलेलं आहे, कारण आपण जंताचं औषध दिल्यानंतर ते डोस करडा दिल्यानंतर त्याच्या पाठीवरती कुंकूचा टिपका देणार आहे एक. त्यामुळे आपल्याला कळेल की बाबा आपण या करड्याला जंताचं औषध दिलेलं आहे. हे एक आपण पाणी घेतलेलं आहे. ते पाणी का घेतलेलं आहे त्याची माहिती आपण आता देत आहोत. कारण जंताचं औषध आपण 2 मिली घेतलं तर त्यामध्ये आपण 2 ते 3 मिली पाणी एक्स्ट्रा घेणार आहोत त्या औषधामध्ये, जंताच्या औषधामध्ये. ते पाणी घेतल्यानंतर आपण ते दिल्यानंतर ते पूर्ण करडाच्या पोटामध्ये जातं, शरीरामध्ये. त्यामुळं ते डायरेक्ट जास्त इफेक्ट करतं. आणि ही एक आपण इंजेक्शन असं घेतलेलं आहे. ह्यातून आपण करडाला पाजणार आहे साधारण 2 मिली. हे 2 मिली आणि 2 मिली पाणी असं मिळून आपण करडांना जंताचं औषध देणार आहे. तर त्या संदर्भात आपण करडांना जंताचं औषध का देते, लहानपणी करडू माती चाटतं. माती चाटल्यामुळं त्यांच्या पोटात जंतू होतात. जंतू झाल्यामुळे त्यांना आपल्याला जंताचं औषध द्यावं लागते. तर साधारण 20 ते 25 दिवसाचं करडू झाल्यानंतर 20 ते 25 दिवस करडू झाल्यानंतर पहिला डोस हा जंताचा दिलाच पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा डोस आता आपण हा देत आहे. पहिला डोस आपण त्यांना दिलेला आहे जंताचा. साधारणतः ही 2 महिन्याची करड म्हणजे 45-50 दिवसाची करड झाल्यानंतर हा दुसरा डोस दिलाच पाहिजे. त्यासाठी आता आपण ही डोस देणार आहोत. जंताचं औषध आपण जर नाही दिलं करडांना तर करडांना जुलाब होतात पोटातनं. ते बरोबर खुराक खात नाहीत. तसेच करडांची ग्रोथ होत नाही, वाढ होत नाही आणि त्यांचं पोट लटकतं, पोट फुगतं. जे खातात ते त्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे जंताचं औषध दिले पाहिजे. योग्य वेळी योग्य टायमिंगला जंताचं औषध देणे गरजेचंच आहे. आता आपण व्हिडिओ मधून बघू की आपण जंताचं औषध कसं देणार आहोत. ही बाटली घेतल्यानंतर पूर्ण असे मिक्स करा, हलवून घ्या. असं हलवल्यानंतर आपण 2 मिली औषध घेतलेलं आहे. त्याच्यात आपण 2 ते 3 मिली आता पाणी घेणार आहोत. असं पाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये. आणि एक टिपका आपण करडाला लावण्यासाठी, कारण आपण कुठल्या करडाला जंताचं औषध पाजलेलं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. आता आपण बघूया. असं करडू धरायचं, असं मांडी त्या करडाला आपण जंताचं औषध मारलं त्याच्या इथं टिपका एक देऊन टाका. असा टिपका दिल्यानंतर आपल्याला समजेल की आपण ह्याला औषध पाजलेलं आहे. कारण ही आपली 17 करड आहेत. त्यामुळे कुठल्या औषध करडाला पाजलं, कुठल्या औषध पाजलं नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळं अशी खून मार्किंग करणं गरजेचंच आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या करडाला जंताचं औषध देताना दुसरा डोस कमीत कमी 2 महिन्याच्या करडाला दिलाच पाहिजे. त्यामुळं करडाची ग्रोथ, वाढ होते आणि ते झपाट्यानं त्यांची उंची, वजन वाढत जाते.
तुम्ही कुठल्याही कंपनीचं आणू शकता, असं काय नाही की मी ह्या कंपनीचं घेतलंय म्हणून तुम्ही त्याच कंपनीचं घेतलं पाहिजे. आपण काय त्यांची जाहिरात करत नाही. असं तोंडामध्ये बोट घालायचं. हे बघा, असं बोट घातल्यानंतर असं तोंड केल्यानंतर दमादमानं हळूहळू हे औषध सोडायचं. लहान कार्डाला जंताचं औषध दिलंच पाहिजे योग्य वेळी. पहिले 20-25 दिवस झाल्यानंतर हे दुसरा डोस आपण आता कार्डांना देत आहोत. असं आपण जंताचं औषध दिल्यानंतर त्यांची खून म्हणून आपण टिपकं मारलेलं होतं. त्यामुळे आपल्याला ओळख होती की आपण ह्या कार्डाला जंताचा डोस दिलेला आहे. त्यामुळे अशा खुणा करा, जंताचं औषध योग्य वेळी द्या. त्यामुळे कार्डांची ग्रोथ होईल, त्यांची खुराक खातील व्यवस्थित, ती त्यांच्या पचनी पडेल. अशा पद्धतीने जंताचं औषध दिल्यानंतर आपल्याला समजून जातं. आपण प्रत्येक कार्डाला आपण जंताचं औषध दिलेलं आहे. आपल्याकडून एकही कार्ड चुकलेलं नाही. तरी आपण या व्हिडिओद्वारे जंताचं औषध कसं देतात, काय देतात हे बघितलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.